आजे संसार सुफळ झाला गे माय, देखिले पाय विठोबाचे. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. बाप रखुमा देवीवरून विसंबे सर्वथा, बाप रखुमा देवीवरून विसंबे सर्वथा, निवृत्तीने तत्वता सांगितले. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया. आत्मरूप गणेश स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता. हरी आजे संसार सुफळ झाला गे माय, देखिले पाय विठोबाचे. प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग संत सम्राट भगवान ज्ञानेश्वर महाराज यांचा अत्यंत महत्वाचा असा आणि आपलं जीवन कृतार्थ झाल्याबद्दलचा आनंदोद्गार काढणारा 3 चरणाचा अभंग आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज आपले श्रीगुरु निवृत्तीनाथ यांना शरण गेले. निवृत्तीनाथाने सांगितलं, माऊली आपणा सर्वांच्या जगदुद्धारा करता अवतार झालेले आहेत. जगदुद्धार करायचा असेल तर एकमेव उपाय आहे वारकरी संप्रदायाला पुनर्जीवित करणे. तसा संप्रदाय हा अनादी कालापासून आहे असं वर्णन आलेलं आहे. आदि महाविष्णू चैतन्याचे मूळा, महाविष्णू चैतन्याचे मूळा, महाविष्णू चैतन्याचे मूळा, महाविष्णू चैतन्याचे मूळा. दाय सकाळा धोनिया, संप्रदाय सकाळा धोनिया. अर्थात भगवान विष्णू पासून हा संप्रदाय आलेला आहे. या संप्रदाय वास्तविक अनादी असल्यामुळे त्याचा पुनर्जीवित प्रश्न येत नाही. पण संत सम्राट भगवान ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांच्या आज्ञेवरून या संप्रदायाला तत्वज्ञानाची बैठक दिली. हे विशेष आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या कार्यापैकी. भगवान ज्ञानेश्वर महाराजांवर निवृत्तीनाथांनी कृपा करून सांगितलं, माऊली आता एकच उपाय आहे. जगत उद्धार करण्याकरता यज्ञ यागादी क्रिया उपयोगाची नाही. योग आचरण करण्याला कोणी योग्यतावान नाही. आता एक उपाय आहे वारकरी होणं. तुम्ही पंढरपूरला जा अशी आज्ञा केल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या अंतकरणात फार वर्षापासून पंढरपूरला जाण्याचं होतं. बऱ्याच वर्षानंतर युग आला आणि ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरला आले. आपली आवड व्यक्त करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझे जीवीची आवडी, माझे जीवीची आवडी, माझे जीवीची आवडी. पंढरपुराणी गुडी पांडुरंगी मनरंगले, गोविंदाचे गुणी विधिले. आज लाखो वारकऱ्याबरोबर पंढरपूरला आले, पांडुरंगाच्या दारात आले, पांडुरंगाचं प्रत्यक्ष दर्शन घेतलं आणि आपले आनंदोद्गार ज्ञानेश्वर महाराज काढू लागले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा परमात्मा योग्याला दुर्लभ तो असा विटेवर उभा आहे. वर्णन करता असताना ज्ञानोबा महाराज सांगतात, योगी या दुर्लभ, योगी या दुर्लभ, तो म्या देखेला साजनी, योगी या दुर्लभ. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, योग्याना दुर्लभ असा जो भगवान परमात्मा आहे
तो मी विटेवर पाहिला. तो कसा पाहिला? ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देखिला देखिला माय देवाचा देवा, देखिला देखिला माय देवाचा देवा. हो, तो समोर पाहिला, सर्व देवाचा देव आहे तो. एवढंच नव्हे तर तो मला कसा दिसला, माझ्यातला आणि याच्यातला भेद संपुष्टात आला. देखिला देखिला माय देवाचा देव, फिटला संदेह निमाले तुझे पण. अशा प्रकारे मला अद्वैत स्थित दर्शन झालं. ज्ञानोबा म्हणतात, मला भुरळच पडलं. वेदाने, शास्त्राने, पुराणाने ज्याचं वर्णन केलं आहे की निर्गुण निराकार, इथे तर तो सगुण साकार आहे. मला असं वाटतं या पुंडलिकाच्या मुळे हे ब्रह्म सगुण विटेवर आलाय. ज्ञानो ब्रह्म मार्ग चुकाले, मार्ग चुकाले, उघडे पंढरपुराशी आले, उघडे पंढरपुराशी आले. भक्त पुंडलिके देखिले, भक्त पुंडलिके देखिले, विटेवर उभं राहिलाय पुंडलिकाच्या करता. कळतच नाही याला सगुण म्हणावं की निर्गुण म्हणावं, हा मोठा प्रश्नच पडतो. दानोबाराय पांडुरंगाच्याच पुढे प्रार्थना करतात, हे प्रभो तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझा सगुण गुण एक गोविंदू रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण म्हणो की निर्गुण रे. कळतच नाही. तुझं दृश्य म्हणो की अदृश्य रे, काय म्हणावं याला कळत नाही. एक प्रमाण आहे असा आहे की हा परमात्मा जसा आहे तसाच आहे. शास्त्र वेद पुराणाने जसं वर्णन केलं आहे तसा हा सगुण साकार आहे. आज माझं समाधान झालं या प्रभूचं दर्शन झाल्यामुळे. हे जाणून ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात, आजी संसार सुफळ झाला गे माय, आजी संसार सफल झाला गे माय, आजी संसार सुफळ झाला गे माय, आजी संसार सुफल झाला गे माय. देखिले पाय विठोबाचे, देखिले पाय विठोबाचे, देखिले पाय विठोबाचे, देखिले पाय विठोबा. माऊली म्हणतात, आज खरा मी कृतार्थ झालो. आज माझा जन्म सफल झाला. काय झालं? जो जगदानी परमात्मा आहे, ज्याला परब्रह्म म्हणतात, त्याचं आज मला दर्शन झालं. देखिले पाय विठोबाचे. बाकीचे लोक म्हटले, महाराज माऊली आम्हाला दररोजच दर्शन होत आहे. माऊली म्हणतात, त्याच्यात फरक आहे. त्याच्याकडे तुम्ही पाहताना विशिष्ट दृष्टीने पाहतात, त्या दृष्टीने तो दिसत नाही. त्याला पाहण्याकरता सद्गुरूची कृपा लागते. या सामान्य डोळ्याने तो दिसत नाही, म्हणून सामान्य दृष्टी सारावी लागते. पाहता पाहणे दूरी सारोणी, पाहता पाहणे दूरी
पहाडे दुरी सारोनिया, पाहता पहाडे दुरी सारोनिया. पहाडे दुरी सारोनिया. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सामान्य दृष्टीने तो परमात्मा ओळखत नाही. अर्जुनाने भगवान कृष्णाला सामान्य दृष्टीने पाहिलं होतं म्हणून काय अर्जुनाला कळलंय? अर्जुन हा 11व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेत कबुली देतोय, भगवान मला तुम्ही यथार्थ कळला नाही. सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेती, अजानता महिमानत वेदम मया प्रमादात प्रणयेन वापी. अर्थात देव ओळखण्याकरता जी दृष्टी असते ती दृष्टी सद्गुरु देत असतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझे सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज हो त्यांनी ही दृष्टी दिली. काय केलं त्यांनी? माझ्या डोळ्यात अंजन घातलं. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता डळ, तिमिर हे दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. श्री गुरु निवृत्तीराय मार्ग दाविला स्वज्वाळ, बाप रखुमा दिवी गुरु विठ्ठलू दिनाचा दयाळ. माझे श्री गुरु निवृत्तीनाथ एवढंच नव्हे, निवृत्तीने दिधले माझे हाती, ती दृष्टी निवृत्तीनाथाने दिली. आज मला प्रभूचं दर्शन झालं. मी माझं भाग्य समजतो नव्हे नव्हे आज जन्माला आल्याचा खरा मी कृतार्थ झालो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, संसार सुफळा झाला गे माय, आजी संसार सुफळा झाला गे माय, आजी संसार झाला गे माय, आजी संसार देखिले पाय अनुभव सांगतात. हा जो विटेवर परमात्मा आहे
तो परब्रह्म आहे, पण सामान्य डोळ्याचा तो विषय नाही. जे डोळे इतराला पाहू शकतात, इतर विषयाला पाहू शकतात, ते प्रभूला पाहतीलच असं नाही. ते दृष्टी श्रीगुरु देत असतात. सद्गुरूच्या सामर्थ्य असतं त्या दृष्टी देण्यामध्ये. निवृत्तीनाथाने मला ती दृष्टी दिली, त्यामुळे हा परमात्मा मला दिसू लागला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्याचं काय वर्णन करू, हा मला कसा दिसला. हो, ज्ञानोबा एक थोड्या मोठ्या थोरल्या अभंगाने त्याचं वर्णन करतात. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते. रत्ना केळा भागते प्रभा, रत्न केळा भागते प्रभा. गणित लावण्य तेज पुंजळे, गणित लावण्य तेज पुंजळे. वर्ण वेते शोभा. कानड विठ्ठल कर्नाटक, कानड विठ्ठल कर्नाटक. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तो परमात्मा मला कसा दिसला. हजार सूर्याचा मेळ एकत्र करावा, त्याचा जसा प्रकाश पडावा त्याप्रमाणे दिसला. त्याची तेज कांती, अंग कांती, नील प्रकाश हा मला दिसला. तो सगुण झाला आहे, सगुण साकार झाला आहे, पण मूळ त्याचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपापासून तो भिन्न नाही. असा तो परमात्मा मला दिसला, त्याचं मला दर्शन झालं. त्यामुळे मी माझं भाग्य समजतो. आज जन्माला आल्याचं खरं मला आणि अभिमान वाटतो, असा याचा अर्थ आहे. मग माऊली तुम्ही काय करणार आता. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्याने माझं इतकं अंतकरण वेधलं आहे की मला दुसरं काही सुचतच नाही. ज्ञानेश्वर महाराज आपला आत्मानुभव सांगत असताना असं एक सुंदर वर्णन करतात. इतकं अंतकरण वेधलं, इतकं अंतकरण वेधलं की त्या प्रभूला निरोप पाठवण्याकरता माणसाची गरज ज्ञानोबारायला वाटली. ज्ञानोबाराने एका कावळ्यालाच प्रार्थना केली, सांगितलं, हे काऊ, उड उड रे काऊ, तुझे सोन्याने मढविन पाऊ. पंढरी पाहुणे पंढरी राहू घरा कैतील. हे कावळ्या जा, दही भाताची उंडी लाविल तुझे तुंडी. सत्य सांगे गोष्ट विठू कै भेटेल. आंब्या डहाळी. कावळ्या, आंब्याच्या फाटीवर बैस, आंब्याच्या खांदीवर बैस आणि माझा एवढा निरोप सांग की तो पाहुणा पण परमात्मा कधी माझ्या घरी येतील असा मला शकून सांग. इतकं अंतकरण वेधलं होतं. ज्ञानोबारा म्हणतात, आज ते प्रत्यक्ष परब्रह्म समोर आला आहे. मला असं वाटतं, काय वाटतं, हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात तो मज व्हावा, 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 तो मज व्हावा. वेळ वेळ व्हावा पांडुरंग, वेळ वेळ व्हावा पांडुरंग, वेळ वेळ व्हावा पांडुरंग, वेळ वेळ व्हावा पांडुरंग. तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा. आता असं वाटतं की तो परमात्मा याच्यापासून एक क्षणही बाजूला जाऊ नये. तो विरह मला सहन होणार नाही. ज्ञानोबारा म्हणतात, एक तर आज अनेक जन्माचं सुकृत पदरी असल्यामुळे हा परमात्मा मला भेटला, त्यामुळे कृतार्थ झाल्याचं भाग्य मला प्राप्त झालं. तो मज व्हावा, तो मज व्हावा. एकदाच नाही हो, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. तो पुन्हा पुन्हा त्याची भेट व्हावी, पुन्हा पुन्हा त्याचं दर्शन व्हावं.
निवृत्तीनाथ माझे श्रीगुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपेने मला तो परमात्मा भेटल्यामुळे आता मी त्याला जीवाहून परता करणार नाही. एक क्षणही त्याच्या आणि हो मला सहन होत नाही. मग काय करणार तुम्ही? निवृत्तीनाथांच्या कृपेने तुम्हाला हे परब्रह्म प्राप्त झालाय माऊली, तुम्ही काय करणार? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एक क्षणही त्याहून वेगळा राहणार नाही. हेच अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितलं आहे. बापर कुमा देवी नवी संबे सर्वता 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 निवृत्तीने तत्वता सांगितले निवृत्तीने तत्वता सांगितले हो माधवा तो माधवा तो माधवा तो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात निवृत्तीनाथाने मला तो परमात्मा यथार्थ दृष्टी देऊन दाखवल्यामुळे तो मज व्हावा किंवा न विसंबे सर्वथा निवृत्तीने तत्वता सांगितले. माऊली म्हणतात काय सांगितलं निवृत्तीनाथाने? निवृत्तीनाथाने तात्विक दृष्ट्या हे सांगितलं माऊली, हा परमात्मा जरी भिन्न दिसत असला वेगळा दिसत असला तरी ते चैतन्य म्हणजे तुम्ही आहात. ज्ञानेश्वर महाराज असं गोड वर्णन केले एका अभंगामध्ये. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात 6 शास्त्रांनी ज्याचं प्रतिपादन केलं आहे असं प्रतिपादन केलं आहे. कसं केलं आहे? सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे नाही रूप वर्ण गुण जेथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो हा वेदांत शास्त्राने ज्याचं वर्णन केलं आहे की या जगतातला परमात्मा सत्य आहे. तो सत्य ज्ञानाने अनंत वाटणारा परमात्मा सत्य ज्ञानानंत न्याय शास्त्राने ज्याला न्याय देताना आकाशाचा न्याय दिला आहे. गगनाचे प्रावरण नाही रूप नाही वर्ण नाही गुण असा अरूप असणारा परमात्मा. नाम रूप संबंध जाती क्रिया भेद आकाराशी प्रवाद वस्तुशी नाही. वेदाने शास्त्राने पुराणाने वर्णन केलेला परमात्मा या विश्वाचा निर्माण करता भरण पालन पोषण करणारा, या विश्वाची आई, या विश्वाचा बाप
पिता हमश जगतो माता धाता पितामह. अरे अर्जुना, या विश्वाला मीच बाप आहे. विश्वाचा आजोबा मी आहे. मी हे विश्व निर्माण केलं आहे. बीजमाम सर्वभूताला अथवा गतेर भ्रता प्रभु साक्षी निवास शरणम श्रुत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमाभ्ययम. सर्व जगाला निर्माण करणारा मी आहे असं शास्त्राचं वर्णन आहे. वेदाने वर्णन केलंय. गीता शास्त्र वर्णन करताय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तो परमात्मा मी पाहिला. समाधान वाटलं, पण एक केव्हाही लक्षात ठेवा, सामान्य डोळे त्याला पाहू शकत नाही. ते यथार्थ दिसण्याकरता संता सवे वसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैरागेशी. अर्जुना, सद्गुरूची कृपा संपादन झाल्याशिवाय तो यथार्थ कळत नाही. तो परमात्मा फार लांब आहे असं नाही. ज्याचं वर्णन वेदाने शास्त्राने पुराणाने केलं आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तो सर्वांच्या हृदयात आहे. भगवानही सांगलात अर्जुना, सर्वस्व चाहम हृदि सन्निविष्टो मत स्मृती ज्ञानमपोहनंच. अरे सर्वांच्या हृदयामध्ये मी आहे. सर्वांच्या हृदयात नव्हे, सर्व विश्वाच्या हृदयात आहे. सूर्याला प्रकाश माझ्यामुळे आहे. चंद्राला शीतल प्रकाश माझ्यामुळे आहे. अग्नीला दाहकत्व माझ्यामुळे आहे. यदादित्यो गतम तेजो जगत भाषेते अखिलम यच्चंद्रमश्चाग्नो तत्तेजो विद्धि मामकम. या विश्वाचं भरण पालन पोषण मीच करतो असं साऱ्या शास्त्रात वेदात पुराणात आलं आहे. तोच परमात्मा एक हरी आत्मा जीव शिव समा. हरी आत्मा जीव शिव समा. एक हरी आत्मा जीव शिव समा. हरी आत्मा जीव शिव समा. वाया तू दुर्गमीन घाली माना. वाया तू दुर्गमीन घाली माना. हेच परमात्मा आहे. जो परमात्मा विटेवर उभा आहे तोच परमात्मा हृदयामध्ये आहे. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करताना सांगतात, तैसा मी हृदयामध्ये राम असता सर्व सुखासे आराम के भ्रांतासी काम विषयावरी. अर्जुना, सर्वांच्या हृदयात मी आहे. जो हृदयात आहे, सत्य म्हणून ज्याचं वर्णन केलं आहे, अनंत म्हणून ज्याचं वर्णन केलेलं आहे, तोच हा परमात्मा आहे. तो हरे श्री हरी पहिला डोळे भरी पाहता पहाडे दुरी सार. तोच हा. ज्ञानोबा आणखी सांगतात, कोण वेदाने ज्याचं वर्णन केलंय, पुराणाने ज्याचं वर्णन केलंय, शास्त्राने ज्याचं वर्णन केलंय, ते तात्विक दृष्ट्या श्री सद्गुरू माझे निवृत्तीनाथ महाराज यांनी मला सांगितलेला आहे. तो कुठे आहे? हा तो हा विठ्ठल बरवा. 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 तो हा माधव बरवा. तो हा माधव बरवा.
हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा, विठ्ठल बर. तो सर्वदर्शक नाम, तो परमात्मा कुठे आहे? इथे आहे, हृदयात आहे. माझ्याच नाही, सर्वांच्या हृदयात तो परमात्मा आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे दिसण्याकरता, हे पाहण्याकरता तैसे हरपले आपण पे पावे, ते पाहता संता ते घेऊसावे, म्हणून ऐकावे वानावे तेची सदा. हे फक्त संतांच्या संगतीमध्ये कळतं, इतरत्र कळत नाही. संत अर्थात सद्गुरूच हे दृष्टी देतात. आतापर्यंत संतांच्या आणि अनुभवामध्ये यथार्थ स्वरूपाचं दर्शन घेण्याकरता संतांची कृपा लागते. ती कृपा श्री गुरु निवृत्तीनाथाने मला तात्विक दृष्टीने दिली. निवृत्तीने तत्वता सांगितले आणि निवृत्तीनाथाने सांगितल्यामुळे आज माझा उद्धार झाला. खरं सांगू का? ज्ञानदेव म्हणे तरलो तरालो, 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 ज्ञानदेव म्हणे तरलो तरालो. आता बुद्ध रेलो गुरु कृपे, आता बुद्ध रेलो गुरु कृपे, पाठी राखा श्री गुरु सारखाच पाठी राखा. अर्थात प्रत्येक जीवाच्या उद्धाराकरता सद्गुरूची यथार्थ गरज आहे. निवृत्तीनाथ माझ्या जीवनामध्ये आणि उशकाल झाला. त्रैलोक्याधिपती भगवान परमात्मा मी तो विटेवर पाहिला, समाधान वाटलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आज माझा जन्म सफल झाला, कृतार्थ झाला. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. बाप रखुमा देवी वरू. अर्थात सद्गुरूची आवश्यकता. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम राय हे सुद्धा वशिष्ठाला शरण गेले. षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान श्रीकृष्ण परब्रह्म असताना हे सुद्धा सांदीपनीला शरण गेले. म्हणून प्रत्येक जीवाने यथार्थ प्रभूचं दर्शन घडावं असं वाटत असेल तर संतांना शरण गेलं पाहिजे. संताशिवाय यथार्थ ज्ञान नाही, त्या विना तो प्रभू यथार्थ कळत नाही, असा याचं तात्पर्य आहे. या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज आणि कृतार्थतेचं यथार्थ दर्शन घडवतात. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, जय जय ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली वास्तविक ज्ञानेश्वर महाराज प्रत्यक्ष परमात्मा परब्रह्म हे मी बोलतो असं नव्हे. साऱ्या संतांनी ज्ञानेश्वर महाराजांचं असं वर्णन केलं की ज्ञानेश्वर महाराज म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा.
उदाहरण प्रमाण क्रमांक 1. नाथ महाराज म्हणतात, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा दानोबा बाधा, दानोबा बाधा, दानोबा बाधा, चैतन्याचा जिव्हाळा दानोबा माझा, दानोबा माझा, दानोबा साधकाचा माया बापा दरुशने हरी नाम सर्वभूते सुखरूप दानोबा माझा. हो हो हो. नाथ महाराज म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म. प्रमाण क्रमांक 2. जनाबाई म्हणते, ज्ञानेश्वर महाराज कोण? महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. हो हो. जनाबाई म्हणते, ज्ञानेश्वर महाराज प्रत्यक्ष परब्रह्म आहेत. तर निळोबारा म्हणतात, तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे. जैसे परब्रह्मीचे हो 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 हो. या सर्व प्रमाणाने हे सिद्ध होत आहे की ज्ञानेश्वर महाराज प्रत्यक्ष परब्रह्म. वेदाने ते वर्णन केलंय. वेद शास्त्र देते ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई. वेदाने, शास्त्राने, पुराणाने ही वर्णन केले की ज्ञानेश्वर महाराज परब्रह्म. तत्कालीन नामदेव महाराज सांगतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणजे सामान्य नाहीत. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, ज्ञानराज माझी योग्याची माऊली, ज्ञानराज माझी योग्याची माऊली, ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली, जेने निगमवल्ली प्रगट केली. नामदेव महाराजही म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज योग्यांची माऊली आहे. तर जगद्गुरु तुकोबारा वर्णन करताना सांगतात, काय म्हणतात महाराज? तणियांचा राजा गुरु महाराज, तणियांचा राजा गुरु महाराज, धन्यांचा 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 राजा एवढंच नव्हे तर प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा ही ओळख करून देताना सांगतात. एकदा असा प्रसंग आला, नामदेवरायाने ज्ञानोबराबरोबर तीर्थाटनाला जावं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी पांडुरंगाकडे प्रार्थना केली, भगवान नामदेवरायाला माझ्याबरोबर पाठवा. भगवान म्हणतात, पाठवतो. नामदेवराय म्हणतात, माऊली म्हणजे कोण? पांडुरंगा सांगा, कोण ज्ञानदेव, कोण ज्ञानेश्वर महाराज, कोण माऊली? त्यावेळेला स्वरूपस्थितीचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजाबद्दल पांडुरंगाचे उत्तम उद्गार आहेत. पांडुरंग म्हणतात, नाही तुला माहिती नाम्या,
देव म्हणे नाम्या पाहे, देव म्हणे नाम्या पाहे, ज्ञानदेव मीच आहे, ज्ञानदेव मीच आहे. तो आणि मी नाही तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा. तो आणि मी नाही तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा. तो आणि मी नाही तुझा, आणि मी नाही तुझा. आ, आ, तो आणि मी नाही तुझा, तो आणि मी नाही तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा, ज्ञानदेव आत्मा माझा. हा देव म्हणे नाम्या पाहे, नाम्या पाहे, ज्ञानदेव मीच आहे, ज्ञानदेव मीच आहे. या ज्ञानेश्वर महाराजाला प्रत्यक्ष पंढरपूरला जायची आवश्यकता नव्हती, पण जर ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरला गेले नसते तर तुमचा आमचा उद्धार झाला नसता, वारकरी संप्रदाय पुनर्जीवित झाला नसता. म्हणून ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरला गेले. हे तुमच्या माझ्या करता, त्यांना स्वतःला काही करायचं नव्हतं. अशा प्रकारची यद्यताचरती श्रेष्ठा तत्तदेवे तरो जरा संयत प्रमाण कुरुते लोकस्तदून वर्ते. हे थे वडील जे करती तया नाम धर्म ठेविती. भगवान संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांनी प्रत्यक्ष हे आचरणात आणून तुमच्या आमच्या करता, उद्धारा करता हो सरळ सरळ हा मार्ग मोकळा केला आहे. आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा, तो परमात्मा यथार्थ कळावा असं वाटत असेल तर वारकरी होणं महत्वाचं आहे. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, अनुभवी संतांना शरण जाणे, आळंदी पंढरी देहू पैठण त्र्यंबकच्या वाऱ्या करणे, भागवत गीता ज्ञानेश्वरी गाथा वाचणे आणि आपल्या जीवनाचा उद्धार करणे, हा ज्ञानेश्वर महाराजांचा संदेश या कीर्तनाच्या माध्यमातून आहे. माझे गुरुवर्य वैकुंठवासी परमपूज्य आदरणीय वंदनीय वामन भाऊ महाराज यांच्या कृपेने या अभंगाचा मतितार्थ आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. करविली तैशी केली कटकट, वाकडे की नीट देव जाणे विठ्ठल. जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. हा बोलिली लेकुरे वेळी वापुडी उतरे, नाही विचारला अधिकार मी आपुला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा.